कोणी झेलत होता तरी न थकला, शपथ पाळली जिवंत न पकडला. त्यांच्या मरण्यानं हादरला थरार, स्वातंत्र्याचा पेटवला त्याने अंगार. होय, ते म्हणजे चंद्रशेखर आझाद, अखंड भारतासाठी ज्यांनी आयुष्य दिलं. आज मी त्यांच्या आठवणीच्या उजळणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्रशेखर आझाद हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी आणि धडाडीचे नाव होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील बाबरा या नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगराणी देवी होते. लहानपणापासूनच त्यांना देशासाठी काहीतरी करायचं होतं. ते खूप शूर आणि कणखर होते. शिक्षणासाठी वाराणसीला जाऊन संस्कृत शिकले, परंतु त्यांचं मन अभ्यासात फारसं रमत नव्हतं. 1921 साली जेव्हा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं, तेव्हा चंद्रशेखर फक्त 15 वर्षाचे होते. आंदोलनात भाग घेतल्यामुळे इंग्रज पोलिसांनी त्यांना पकडलं. जेव्हा न्यायालयात विचारलं, तुझे नाव काय, तेव्हा ते म्हणाले, माझे नाव आझाद, माझ्या वडिलांचे नाव स्वातंत्र्य आणि माझे घर तुरुंग. त्यापासून ते चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा गांधींनी जेव्हा असहकार आंदोलन मागे घेतलं, तेव्हा अनेक तरुण निराश झाले, परंतु चंद्रशेखर आझाद मात्र थांबले नाही. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. त्यांनी ठरवले होते की इंग्रजांच्या हाती कधीच जिवंत पकडला जाणार नाही. त्यांनी त्यांच्या साथीदारासह अनेक धाडसी योजना आखल्या, जसे की लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला आणि इंग्रज पोलिसांवर हल्ले. ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे मार्गदर्शक होते. 27 फेब्रुवारी 1931 रोजी प्रयागराजच्या अल्फ्रेड पार्क पोलिसांनी त्यांना घेरले. त्यांनी शर्तीचा मुकाबला केला, पण जेव्हा ते पाहिले की पकडले जाणे अटळ आहे, तेव्हा त्यांनी स्वतःची शेवटची बंदुकीतली गोळी स्वतःवर झाडली आणि वीर मरण पत्करले. ते त्यांच्या शपथवर कायम राहिले, मी जिवंत पकडला जाणार नाही. सरतेशेवटी मी म्हणेन, स्वातंत्र्य मिळाला त्यागाने, रक्त सांडून आले काय. आझादांसारख्या वीरांमुळे अजूनही फडकती तिरंगा ध्वजछाया. जय हिंद, जय भारत.